श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. यंदा 20 ऑगस्ट 2026 वार गुरुवार या दिवशी आलेली आहे दुर्गाष्टमी. श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्याला ज्या पद्धतीने आपण गुरुचैत्र पारायण, नवनाथ पारायण किंवा शिवलीलामृत पारायण करायचं असतं, तर तसेच श्रावण महिन्यामध्ये कुळदेवीची सेवा करणंही तेवढंच महत्त्वाचं मानलं गेलं आहे. चटकन पावणारे कुठले देव असतील तर ते आपले कुळदेव आणि कुळदेवी आणि आपले पितृदेव आहेत आणि आपले गुरु आहेत. आता प्रत्येकजण यथाशक्ती यथाभक्ती पारायण करत आहे. ज्याला जसं जमेल त्या पद्धतीने आपल्या संसारिक अडचणी जबाबदाऱ्या सांभाळून आपण सेवा करत असतो. आजच्या व्हिडिओमध्ये दुर्गाष्टमीचं अवचित साधून आपल्याला आपल्या कुळदेवीची सेवा करायची आहे. ती कशी करायची आहे, केव्हा करायची आहे, त्या संदर्भातली माहिती आज आपण बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी दुर्गाष्टमी दिवसभरात तुम्हाला जसं जमेल त्या पद्धतीने तुम्ही सेवा करू शकता. कुळदेवीची सेवा हो, ज्यांना इच्छा असेल तर तुम्ही सवासनी भोजन घालू शकता. एकतरी सवासनी तुम्ही जेव घालू शकता. ज्यांना शक्य नसेल तर त्यांनी बघा, मी तुम्हाला काय सांगते की शक्य असेल तर नक्की गुरुवारी सप्तशती ग्रंथाचं पारायण करावं. एका बैठकीत दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करायचं असतं. ज्यांना नाही शक्य होत त्यांनी रोज 2-2 अध्याय म्हणजेच नित्यसेवेप्रमाणे तुम्ही पारायण करू शकता. पण वेळ असेल तर नक्कीच अष्टमीच्या दिवशी आपल्याला दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करायचं आहे. ज्यांना दुर्गा सप्तशती पारायण करणं शक्य होत नाही तर त्यांनी सुंदर असं सिद्धकुंजिका स्तोत्रमचं पठण करावं. सिद्धकुंजिका स्तोत्रम जेव्हा तुम्ही 11 वेळा पठण करता तेव्हा एक दुर्गा सप्तशती करण्याचं फळ तुम्हाला मिळत असतं. जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही दुर्गा सप्तशती पारायण करावं. नाही शक्य होत तर सिद्धकुंजिका स्तोत्रम तुम्ही पठण करू शकता. तुमची जरी कुळदेवी कुठलीही असली जगाच्या पाठीवर तरी सुद्धा तुम्हाला नवार्ण मंत्र ओम मॅम रीम क्लीम चामुंडाही बिच्चे या मंत्राचा एक माळ तरी तुम्हाला जप करायचे आहे. बघा, दुर्गाष्टमी हा दिवस आपल्या कुळदेवीला समर्पित असतो. तुम्हाला माहिती आहे की बऱ्याच घरात आपण दुर्गाष्टमीच्या दिवशी 64 योगिनी यंत्र सिद्ध करून लावायचं असतं. बऱ्याच महिलांनी ते लावलं असेल. जर तुम्ही लावलं नसेल तर तुम्ही कुठल्याही दुकानात, धार्मिक दुकानात तुम्हाला ते 64 योगिनी यंत्र मिळेल तर ते सिद्ध करायचं असतं. त्याच्यावर सगळं दिलेलं असतं काय कसं करायचं. तर ते सगळ्या सेवा करायच्या असतात. तर 11 माळे श्री स्वामी समर्थ मंत्राची म्हणायची असते आणि ते तुम्हाला मुख्य दरवाजाच्या बाहेरच्या बाजूने लावायचं असतं. 64 योगिनी यंत्र या पद्धतीने आता ज्यांच्या घरात लावलेलं आहे तर त्यांनी काय करायचं आहे, मग ते काढायचं आहे आणि या दुर्गाष्टमीच्या दिवशी ते स्वच्छ साफ करावं आणि हातात घेऊन एखादा मोबाईल असतो की जोपर्यंत त्याला चार्जिंग आहे तोपर्यंत चालतो. एकदा चार्जिंग डाऊन झाली की तो आपल्याला परत त्याला चार्जिंग करायचं असतं. तर हे तसंच आहे. आपण असंच आहे की एकदा सेवा केली की 4-5 वर्ष त्या यंत्राकडे बघतच नाही. तर असं नाही आहे. एखादा बाधित आणि एखादा कटकटी माणूस, एखादा काय असतो ना की आपल्या घरी तो येतो, मग तेव्हा त्याची ती निगेटिव्हिटी, त्याची ती डोळ्यातील निगेटिव्हिटी त्या यंत्राकडे आकर्षक करण्याचं काम करत असते. त्याच्यामुळे जर दुर्गाष्टमीला तुम्हाला ही सेवा करायची असते, नाही शक्य होत तर 2-3 महिन्यातून तरी एकदा तरी तुम्हाला ही सेवा करायची असते. ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं की दुर्गाष्टमी हा दिवस आपल्या कुळदेवीसाठी अतिशय महत्त्वाचा आणि कुळदेवीला प्रसन्न करून घेण्यासाठी अतिशय सुंदर दिवस असणार आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे तर बघा, तुम्हाला या दुर्गाष्टमीच्या दिवशी तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम आहे, खूप सुंदर आहे. ते महालक्ष्मी अष्टकमचं तुम्हाला 16 वेळा तुम्हाला पठण करायचं आहे आणि तुम्हाला 8 ओवीपर्यंत पठण करायचं असतं. 8व्या ओवीनंतर फलश्रुती असते. आता ज्यांना 16 वेळा पठण करायचं आहे तर त्यांनी काय करायचं तर 15 वेळा तुम्हाला 1 ते 8 ओवीपर्यंत पठण करायचं आहे. म्हणजेच 16व्या वेळी तुम्ही पठण करताना तेव्हा तुम्हाला सगळं पठण करायचं आहे. या पद्धतीने अगदी तुम्ही सकाळ, दुपार, संध्याकाळी तुम्ही कधीही सेवा करू शकता. आणि आता तर बघा, वैभव लक्ष्मीचे व्रत चालू आहे तर आपल्याला माता लक्ष्मीची सुद्धा सेवा घडणार आहे आणि या दिवशी कुंकुमार्चन करायचं आहे. कुंकुमार्चन भले तुमच्याकडे श्रीयंत्र असो किंवा नसो, माता लक्ष्मीचा टाक असो किंवा नसो, मूर्ती असो किंवा नसो, आपल्या कुळदेवीची मूर्ती असो, टाक असो, फोटो असो, कशावर पण तुम्ही कुंकू अर्चन करू शकता. म्हणजेच काय की तुम्ही कुंकवाचा अभिषेक करत असताना तुम्हाला महालक्ष्मीची 108 नावे असेल तर ते तुम्ही म्हणू शकता. तर नाही तर तुम्हाला श्रीसूक्ताचं पठण, इतकं सुंदर सेवा घडणार आहे. जर तुम्ही श्रीसूक्त पठण केलं तर श्रीसूक्त 16 वेळा पठण करून तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. आता नाही 16 वेळा पठण होत तर एकदा तरी पठण करून तुम्ही कुंकुमार्चन करावं. तर नाही ते जमत तर तुम्ही ओम श्री महालक्ष्मी नमः
तर ओम श्री महालक्ष्मी नमः तर श्री यंत्रावर करत असाल किंवा लक्ष्मीच्या टाकावर करत असाल तर ओम श्री महालक्ष्मी नमः तर ओम श्री महालक्ष्मी नमः तर नमो नमः तर या पद्धतीने तुम्ही 108 वेळा तुम्ही मंत्र जप करावा. आणि जर तुम्ही कुळदेवीच्या टाकावर फोटोवर करणार असाल तर तुम्ही ओम मॅम ह्रीम क्लीम चामुंडाही बिचे ओम मॅम ह्रीम क्लीम चामुंडाही बिचे नमो नमः नमो नमः म्हणताना देवीची जर मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर देवीच्या चरणांपासून ते मस्तकापर्यंत कुंकू अर्चन करत जायचं आहे. त्याला कुंकवाचा अभिषेक म्हणतो, जे आपल्या कुळदेवीला अतिशय आवडणारी सेवा आहे. तर या दुर्गाष्टमीच्या दिवशी आणि दिवसभरात तुम्ही कधीही करू शकता. असं नाही आहे की सकाळीच करावं, पहाटेच करावं, दुपारीच करावं. ही सेवा तुम्ही 12 ते 12:30 मध्ये सुद्धा करू शकता. नक्कीच श्रीसूक्तचं तुम्ही सेवा किंवा ज्या काही मी सेवा सांगितलेल्या आहेत तर त्या तुम्ही जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा. तर ही तुम्ही करणार आहे. पण कुंकू अर्चन केल्यावर मला नाही वाटत असं कुठलंच घर नाही आहे की जिथे आपली कुळदेवीचा छोटासाही फोटो नाही आहे. प्रत्येकाच्या घरात असेलच, पण स्वतःची कुळदेवी माहिती करून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. तर आपले कुळाचा आई आहे कोण आहे, आपली आई कोण आहे हे माहिती करून घेणं आणि ते माहिती असणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आणि माहिती नसेल तर प्रत्येकाने करून घ्यावी की ही माझी कुळदेवी आहे आणि मला माहिती आहे की ही माझी कुळदेवी कोण आहे. जर तुम्हाला तुमची खरी कुळदेवी माहिती असेल तर कुठल्याही सेवेचे फळ तुम्हाला तत्काळ मिळतं. कारण चटकन पावणारे देव तुमचे मनातील इच्छा पूर्ण करणारे देव हे तुमचे कुळदेव कुळदेवी असतात आणि तुमचे पितृदेव असतात आणि आपले गुरु असतात. म्हणून आपल्याला आईची पण कुठली साधी भोळी सेवा केली तर तीही आपल्यावर प्रसन्न होते. आता तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला 11 लवंगा घ्यायच्या आहेत. आता 11 लवंगा घ्यायच्या आहेत. तुम्हाला तुमच्या कुळदेवीवर अर्पण करायचं आहेत. लवंग घेत असताना त्या फुलासकट असाव्या, नवीन घ्याव्यात आणि तुटलेल्या फुटलेल्या नसाव्या. कारण त्या तुम्हाला तुमच्या कुळदेवीला अर्पण करणार आहात. तर ते काय करायचं आहे, अर्पण करताना त्याचा जो देठ असतो तर तो देवीकडे असावा आणि जो फुलाचा गोलाकार वरचा भाग आहे तर तो आपल्याकडे असावा. या पद्धतीने तुम्हाला लवंगाचं अर्चन करायचं आहे. तर लवंगाचं अर्चन करत असताना तुम्हाला ओम मॅम ह्रीम क्लीम चामुंडाई बिचे नमो नमः तर हे तुम्हाला 11 वेळा तुम्हाला म्हणायचं आहे आणि तुम्हाला लवंगाचं अर्चन करायचं आहे. आता लवंगाचं अर्चन म्हणजे लवंग अर्पण करून झाल्यावर तर ते दिवसभरात तुम्ही किंवा रात्री करणार असाल तर ते रात्रभर, तसंच दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी उचलायचे आहेत. प्रत्येकाने एक गपचूप ती लवंग खायची आहे, कारण ते देवीचा प्रसाद असणार आहे. तर आता 4 लोक असतील तर 4 लोकांनी ते घ्यायचं आहे. आणि तुम्हाला आता बघा, आता कोणाला तरी मासिक धर्म असेल तर आता त्यांना तो नैवेद्य देऊ नका. बाकीचे तुम्ही 1-2 जरी घरात तर 2 व्यक्ती जरी असेल तरी दोघांनी खावावं आणि बाकीचं मग तुम्ही रोज ते तुम्ही सगळून काही नाही होत तरी काही जास्त काही तिखट लागत नाही. लवंग खाल्ली तरी आपल्यासाठी ते खूप चांगलं आहे आणि वातावरण पण खराब झालेलं आहे त्याच्यामुळे तरी तुम्ही खोकला वगैरे पण येत नाही. आणि अगदीच नाही तर आम्ही हे खाणारच नाही आहे, मग तुम्ही चहामध्ये ते टाकूनही खाऊ शकता. जरी तुम्ही ते खाल्लं आणि ते तुम्ही स्वतःही खाऊ शकता तर तो चोथा उरलेला आहे तर तो तुम्ही टाकून देऊ शकता. या पद्धतीने तुम्हाला लवंगाचं अर्चन ती लवंगाची सेवा करायची आहे. या दिवशी कमलात्मक मंत्र 21 वेळा तुम्ही जप करावा. जे काही सेवा सांगत आहे तर तुम्ही ते बसूनच करा. ज्या काही सेवा आहेत धनवृद्धीसाठी कनकधारा स्तोत्रम, जे काही कनकधारा स्तोत्रम अतिशय सुंदर आहे. तर आता जे काही सेवा आहेत तर त्या मी अर्धा श्रवण करते, अर्धा पठण करते. आता जे काही ललिता सहस्त्रनाम आहे तर ते श्रवण करते, कारण बघा सगळ्या सेवा माझ्याकडून पण होत नाही. तर मी ज्या सेवा मी श्रवण करते तर ते कामं करत असताना पण सगळं लक्ष त्या सेवेकडे असतं आणि जेणेकरून आपलं पण ते त्या सगळे मंत्र स्तोत्र आहेत तर ते कानी पडतात. आणि ज्या काही सेवा सांगितलेल्या आहेत मग ते मी दिवसभरात टप्प्यात करते आणि तुम्हीही दिवसभरात टप्प्याटप्प्यात करा. की जेव्हा मुलं शाळेत गेले किंवा घरातले कामं आवरले आहेत तर तेव्हाही तुम्ही ह्या सेवा करू शकता. ललिता सहस्त्रनाम अतिशय उच्च कोटीची सेवा करणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे आणि प्रत्येकाने करावं आणि या श्रावण महिन्यामध्ये तरी करावं. आणि तुम्ही सवासनी भोजन घालू शकता किंवा तुम्ही बघा या श्रावण शुक्रवारी जरी तुम्हाला शक्य असेल तरी तुम्ही कुठल्याही शुक्रवारी नक्कीच तुम्ही एक तरी स्त्रीला तुम्ही बोलून तिचा मान सन्मान करावा आणि जसं जमेल तेवढं तुम्ही सेवा करण्याचा प्रयत्न करा आणि जास्तीत जास्त सेवा करा. नाही शक्य होत तर तुम्ही काही सेवा तुम्ही श्रवण केला तरी चालेल आणि पठण केला तरी चालेल. तर या पद्धतीने तुम्हाला सेवा करायची आहे. तर आजच्यासाठी इतकंच. आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.